नमस्कार. आपण पाहणार आहोत 2 ऑक्टोबर रोजीचे बिग बॉस मराठी 5चे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. तर आता निकी सोडून पूर्ण घर नॉमिनेट आहे. तर आता आपण पाहूया कोण किती नंबरला आहे. तसं सगळे उलटं चालू करते, 6 नंबरपासून चालू करते. तर आपण थोडं उलटं करू, कारण की आपला पॅटर्नसुद्धा सुरतसारखा आहे. तर आपण सुरुवात करूया 1 नंबरपासून, पण त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर 1 नंबरला आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला अनलिमिटेड वोटिंग होत आहे. हिस्ट्रीत एवढी कोणाला वोटिंग झाली नाही तेवढी वोटिंग होत आहे. त्याचा खेळ एकदम सिम्पल आहे. कोणाला वाईट बोलायचं नाही, काय नाही, आपलं एकदम व्यवस्थित सरळ चालायचं, सगळ्यांना मान सन्मान द्यायचा, एकदम एकदम सामान्य माणूस असल्यासारखं खेळत आहे. त्याच्यामुळं भरपूर वोटिंग होत आहे आणि तुम्ही त्याला वोट करा. तर आता आपण येऊया 2 नंबरला. तर 2 नंबरला आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतला सुद्धा भरपूर वोटिंग होत आहे. त्याचाही गेम छान आहे. 2 एपिसोड झालं, थोडा निकीमुळे थोडा निगेटिव्ह दिसला, पण ठीक आहे, तरी त्याला लोक भरपूर वोटिंग करत आहे. तर आता आपण येऊया 3 नंबरला. तर काल 3 नंबरमध्ये थोडं चेंज झालेलं आहे. तर आता 3 नंबरला आहे टी पी दादा. तर टी पी दादांना सुद्धा भरपूर वोटिंग होत आहे. एकटं कोल्हापूर त्यांच्या मागं उभं आहे, भरपूर वोटिंग होत आहे. त्याच्यामुळे त्यांनी काल 4चा 3वर आलेले आहेत ते, असं आहे. तर 4 नंबरला आहेत अंकिता. अंकितालाही भरपूर वोटिंग होत आहे. काल थोडी रँक थोडी वर गेली, त्याच्यामुळं थोडी अडचण झाली. तर अंकिता आहे 4 नंबरला. तर 5 नंबरला सुद्धा चेंज झालेला आहे. तर 5 नंबरला अगोदर होती जान्हवी, तर आता आलेल्या आहेत वर्षाताई. तर वर्षाताईंचा गेम एवढा स्ट्रॉंग नसला तरी त्यांचे जुने फॅन्स, महाराष्ट्रातील फॅन्स, मराठी इंडस्ट्रीतील फॅन्स, त्याच्यामुळे त्यांनाही चांगली वोटिंग होत आहे. त्याच्यामुळे ते आहेत 5 नंबर. 6 नंबर. तर 6 नंबरवर आहे जान्हवी. तर जान्हवीचा गेम आपण पाहिला आहे. पहिले 5 आठवडे पूर्ण निगेटिव्ह असं वाटत होतं, हिला जाऊन घरात जाऊन आणून यावं असं वाटत होतं, पण ते आपल्याला करता येत नाही. तर त्याच्यानंतर तिने गेम सुधारवला. कधी असं दिसण्यात आलं की ती चांगलं दिसण्यासाठी करते, वर्ष त्यांचे पायदाबणं असो. तर असा गेम होता. निकीला म्हणती माझ्याशी भांड, म्हणजे मी चांगलं दिसेल असं तिला वाटत होतं. तर असं होतं लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. तर आता मिडवीक इलेक्शन पण होणार आहे. तर जान्हवीचा नंबर लागू शकतो किंवा वर्षाताईंचा, पण शक्यतो जान्हवीचा लागू शकतो, कारण की वर्षाताई थोड्या लेजंडमध्ये येतात. त्यामुळे त्यांना थोडा मान देण्यासाठी बिग बॉस असं काहीतरी वेगळं करू शकते. तर असं आहे 2 ऑक्टोबरची लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद.